जीवन म्हणजे एक प्रवास आणि नेतृत्व म्हणजे त्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेणे. कल्पना करा, तुम्ही एका डोंगरावर चढत आहात. पहिला डोंगर चढताना तुम्हाला संघर्ष करावा लागला. तुमची मेहनत, चिकाटी आणि धैर्य ह्या सर्वांची परीक्षा झाली. तुम्ही शेवटी डोंगराची चोटी गाठली. थकलेले असता पण समाधानी. पण चारही बाजूंना बघितल्यावर तुम्हाला नजरेस पडते की समोर दुसरा डोंगर आहे. तो अधिक उंच, अधिक हिरवाळाने भरलेला आणि अधिक आकर्षक दिसतो. आता तुम्हाला विचार येतो, तो डोंगर गाठण्यासाठी काय कराल? तुम्ही पहिल्या डोंगरावरून सरळ दुसऱ्या डोंगरावर उडी मारू शकत नाही. तुम्हाला आधी खाली उतरावे लागेल, घाटी पार करावी लागेल आणि नंतर दुसऱ्या डोंगरावर चढाई सुरू करावी लागेल. याच प्रक्रियेला यू थिअरी सांगते. उत्कृष्टतेसाठी आधी डाउनलोडिंग म्हणजे जुन्या विचारांना, जुन्या सवयींना सोडणे, आतून खाली उतरून नव्या शक्यता शोधणे. ही उतराई थोडी कठीण आहे, पण तीच खरी परिवर्तनाची सुरुवात आहे. यू थिअरी म्हणजे एक प्रक्रियात्मक पद्धत, जिथे सच्चा बदल थेट वर जाण्याने नाही, तर गडबड आणि आतून खाली उतरून होतो. यू अक्षराचा आकार हे स्पष्ट करतो. बाईंकडची उतार म्हणजे जुन्या विचारांची आणि सवयींची सोडवणूक, खालची खोली म्हणजे आत्मनिरीक्षण आणि प्रेझेन्सिंग, आणि उजवीकडचा उतार म्हणजे नवीन दृष्टिकोन, क्रियाशीलता आणि नेतृत्व. यामध्ये प्रमुख टप्पे आहेत. डाउनलोडिंग म्हणजे जुन्या विचारांचे आणि सवयींचे सोडणे. सीइंग म्हणजे परिस्थितीला नवीन दृष्टीने पाहणे. सेन्सिंग म्हणजे समाज, टीम, कुटुंब, ग्राहक यांचे बदल जाणून घेणे. प्रेझेन्सिंग म्हणजे आतून खाली उतरून गहिरे आत्मनिरीक्षण करणे. रिअलायझिंग म्हणजे नवीन योजना, दृष्टिकोन आणि तंत्र स्वीकारणे. परफॉर्मिंग म्हणजे नवीन ऊर्जा, रणनीती आणि क्रियाशीलतेने पुढे जाणे. पहिला डोंगर म्हणजे मागील यशाची मर्यादा. पहिला डोंगर हे तुमचं मागील यशांचे प्रतीक आहे. तुम्ही मेहनत करून शिखर गाठले, अनुभव संपादन केला, नाव मिळवलं. पण लक्षात ठेवा, मागील यश भविष्यासाठी पुरेसे नाही. आजचा बाजार, ग्राहकाची अपेक्षा, तंत्रज्ञान, जीवनशैली सतत बदलत आहे. जे काल काम केले ते आज काम करू शकत नाही. यू थिअरी सांगते की जुन्या शिखरावर अडकणे म्हणजे स्थिर राहणे, आणि स्थिरता म्हणजे नेतृत्वाची मर्यादा. उदाहरण नोकिया. एक काळ होता जेव्हा नोकिया फोन जगभरात राज करत होता, पण डिजिटल युगात त्यांनी झपाट्याने बदल स्वीकारला नाही. आज त्यांचे नाव जवळजवळ गुम आहे. उतराई म्हणजे सोडणे आणि रिकामेपणा स्वीकारणे. दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी खाली उतरावं लागेल, आणि हे सोडणे कठीण आहे. आपण ज्या गोष्टींचा आधार घेत होतो त्यांना सोडणे भीतीदायक वाटते, पण हाच खाली उतरायचा क्षण खरा बदल घडवतो. डाउनलोडिंग प्रक्रियेत तुम्हाला करावे लागते जुन्या आदतींना सोडणे, जुन्या व्यापार मॉडेल्सपासून मुक्त होणे, नवीन परिस्थिती स्वीकारणे, टीम, कुटुंब, समाज यांचे अभिप्राय ऐकणे. ही उतराई कमजोरी नाही, तर सच्च्या नेतृत्वाचे पहिले पाऊल आहे. घाटी म्हणजे गहिलं आत्मनिरीक्षण आणि प्रेझेन्सिंग. यूच्या खालच्या भागाला प्रेझेन्सिंग म्हणतात. ही खोली म्हणजे आतून खाली उतरणे, जागरूक राहणे आणि गहिरे विचार करणे. कुटुंबाचे, मित्रांचे, सहकाऱ्यांचे अभिप्राय ऐकणे. समाज, सोशल मीडिया, मार्केट ट्रेंड समजून घेणे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि अनुभवांचा अभ्यास. AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार. घाटी ही जागा आहे जिथे तुम्ही वास्तविकतेशी सामना करता आणि स्वतःला पुन्हा तयार करता. स्वतःला पुन्हा घडणे. घाटीतून बाहेर येताना तुम्हाला स्वतःला नव्याने तयार करणे आवश्यक आहे. नवीन दृष्टिकोन, नवे तंत्र, आधुनिक मार्केटिंग, नवीन पॅकेजिंग, मूल्य निर्धारण, ग्राहक सेवा या सर्व गोष्टींचा समावेश यात आहे. फ्लेक्सिबल पेमेंट आणि होम डिलिव्हरी सारख्या सुविधांचा विचार करणे. ग्राहकाच्या वैयक्तिक गरजेनुसार सेवा देणे. असली ग्राहक टेस्टिमोनियल्स मिळवणे. ब्रँडिंगची दृश्यमानता राखणे. USP विकसित करणे. ही प्रक्रिया तुम्हाला दुसऱ्या डोंगरावर चढण्यास सक्षम बनवते. सहनिर्माण आणि टीमवर्क. दुसऱ्या डोंगराची चढाई एकटी केली जात नाही. टीम, ग्राहक, सहकर्मी, कुटुंब या सर्वांच्या सहकार्याने ही चढाई सुलभ होते. टीमच्या विचारांना महत्त्व देणे, ग्राहकांच्या गरजा समजून उपाय सुचवणे, सहकार्य आणि सहयोगाचा स्वीकार करणे. आधुनिक संदर्भ, तंत्रज्ञान, मार्केटिंग, ग्राहक अनुभव. आजच्या युगात यशस्वी नेतृत्वासाठी AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन वापरणे, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, आधुनिक पॅकेजिंग, मूल्य निर्धारण आणि USP, ग्राहक अनुभवाला प्राथमिकता देणे. दुसऱ्या डोंगराची चढाई. दृढ संकल्प. दुसऱ्या डोंगरावर पोहोचण्यासाठी
योजना, रणनीती आणि कार्यप्रणाली ठरवणे, सातत्याने सुधारणा करणे, ब्रँड ओळख निर्माण करणे, मार्केटमध्ये दृश्यमानता राखणे. नेतृत्वाचं शिखर, सच्च्या नेतृत्वाची ओळख. दुसऱ्या डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यावर आपण फक्त स्वतःसाठी नाही, इतरांसाठी प्रेरणा बनतो. सच्चा लीडर तोच आहे जो खाली उतरतो, शिकतो, बदलतो आणि पुन्हा चढतो. सतत बदलत राहणारे मार्केट, तंत्रज्ञान, ग्राहक अनुभव स्वीकारतो. याच प्रक्रियेत सच्चं नेतृत्व विकसित होते आणि आपण अपेक्षित शिखर गाठतो. मित्रांनो, यू थिअरी आपल्याला शिकवते की खरं नेतृत्व म्हणजे केवळ चढणे नाही, तर खाली उतरून स्वतःला पुन्हा शोधणे, नवीन शक्यता स्वीकारणे आणि सहकार्याने नवीन शिखर गाठणे. तुम्ही देखील तुमच्या जीवनातील दुसऱ्या डोंगरावर चढण्यासाठी तयार आहात का? मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.